राज्यामध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर संशय व्यक्त करायला सुरुवात केली। त्याचं लोण हे आता गाव खेड्यापर्यंत पोहोचलंय। तर सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी मोठा निर्णय घेतला। हा निर्णय काय आहे आणि ग्रामस्थांचा ईव्हीएम बाबत काय नेमका आक्षेप आहे, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। ईव्हीएम वरील संशयाचं धुकं गावागावात। 3 डिसेंबरला होणार मतपत्रिकेवर मतदान। गावकऱ्यांचं तहसीलदारांना निवेदन। राज्यात ईव्हीएमवर संशय उपस्थित करत राजकीय पक्ष आक्रमक झाले असतानाच याचं लोण आता गावागावांपर्यंत पोहोचलंय। त्यातच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी ईव्हीएम मध्ये झालेल्या मतदानावर संशय व्यक्त करत स्वखर्चानं बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्याचा निर्णय घेतला। या मतदारसंघातील निकाल कसा आहे पाहू। माळशिरसचा कौल कुणाला? उत्तम जानकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1,21,713 मत। राम सातपुते भाजप 1,08,566 मत। 13,147 मतांनी उत्तम जानकर विजयी। माळशिरस मधून उत्तम जानकर विजयी झाले असले तरी मार्कडवाडीतून राम सातपुतेंना लीड मिळालाय। त्यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतलाय। नेमकं मार्कडवाडीतून कुणाला किती मतदान झालं पाहू। मार्कडवाडीचा कौल कुणाला? उत्तम जानकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 843 मत। राम सातपुते भाजप 1,003 मत। मार्कडवाडीतून सातपुतेंना 160 मतांचं लीड। मार्कडवाडी हे उत्तम जानकरांच्या विचारांचं गाव असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला। त्यासाठी 2014 आणि 2019 मधील विधानसभा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीतील मतांचा संदर्भ देत ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर स्वखर्चानं फेरमतदानाचा निर्णय घेतला। त्या संदर्भात तहसीलदारांना पत्र दिलं असून प्रशासनाकडे सहकार्य करण्याची मागणी केली। आता या ठिकाणी आम्ही परवा 3 डिसेंबरला ही मतदान प्रक्रिया आमच्या स्वखर्चाने गावातील लोकवर्गणी करून स्वखर्चाने करणार आहे। परंतु यात आम्हाला प्रशासनाने सहकार्य केलं पाहिजे। त्यांनी आम्हाला यात विरोध दाखवून आहे। आमची जी शंका आहे की बाबा मशीन आणि बॅलेट पेपर यामध्ये आम्हाला या प्रक्रियेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, एवढी आमची अपेक्षा आहे। माळशिरस मधील मार्कडवाडीतील ग्रामस्थांनी 3 डिसेंबरला सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर लगेचच मतमोजणीचा निर्णय घेतला। त्यामुळे प्रशासन आणि भाजपचा गट गावकऱ्यांची मागणी मान्य करून बॅलेट पेपरवर मतदान घेणार का याची उत्सुकता आहे। मात्र बॅलेट पेपरवर करण्यात येणाऱ्या मतदानात तफावत आढळून आल्यास फेरमतदानाची मागणी गावागावातून पुढे येण्याची शक्यता आहे। भारत नागणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।